रोबोटिक शस्त्रक्रिया ऐकल्यानंतर अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की नाही बाबा, मला सर्जनकडनं ऑपरेशन करून घ्यायचंय, रोबोटकडनं नाही. परंतु मित्रांनो, रोबोटिक शस्त्रक्रिया हे रोबोट करत नाही, तो सर्जनच करत असतो, जिथे रोबोट त्याच्या हाताचं मात्र एक इन्स्ट्रुमेंट किंवा एक यंत्र असतं. रोबोटिक शस्त्रक्रिया ही काही फॅन्सी उपचार पद्धती नव्हे, किंवा ही रोबोटिक शस्त्रक्रिया आपण काहीतरी वेगळं करून घेतोय या हेतूने केली जाते. रोबोटिक शस्त्रक्रियाचे रुग्णांसाठी होणारे फायदे निश्चितपणे जग जाहीर आहे. कारण जितकं चांगलं तंत्रज्ञान आपण वापरणार आहोत, स्वाभाविक आहे पेशंटला त्याचे साईड इफेक्ट्स तितके कमी होणार आहे किंवा फायदा तितका अधिक होणार आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये आपल्याला ऑपरेशन करणार असणारा भाग साधारण 10 पट मोठा दिसतो आणि 3 डायमेन्शनल दिसतो. त्यामुळे जे प्रिसिशन, जे ॲक्युरेसीने शस्त्रक्रिया केली जाते ही कुठल्याही ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरीची तुलना करता येऊ शकत नाही. त्यामुळे रुग्णाला वेदना कमी होतात, इन्फेक्शनची भीती कमी असते, रक्तस्राव कमी होतो आणि रुग्ण बरा होण्याचे किंवा लवकरात लवकर आपल्या दैनंदिन जीवनात परतण्याची शक्यता निश्चितपणे खूप जास्त असते. आज जगभरामध्ये 50 लाख पेक्षा जास्त शस्त्रक्रिया रोबोटिक तंत्रज्ञानाने ऑलरेडी झालेल्या आहेत. आणि ज्यांना कोणाला असं वाटत असेल की रोबोटिक शस्त्रक्रिया हे फ्युचर आहे, मी असं म्हणेल ते पास्ट मध्ये राहत आहेत. कारण रोबोटिक शस्त्रक्रिया आज ऑलरेडी जगभरामध्ये एक एस्टॅब्लिश झालेली उपचार पद्धती आहे. आपल्यापैकी कोणालाही शस्त्रक्रिया संबंधी काही सल्ला मिळालेला असेल तर निश्चितपणे मी सल्ला देईल की प्लीज रोबोटिक शस्त्रक्रियेबद्दल योग्य व्यक्तीकडनं माहिती करून घ्या. धन्यवाद.